त्यांचं नाव जरी दिलं तरी हरकत नाही. मला महाजन साहेबांचं उदगीर मधलं भाषण आठवतंय. उदगीर मधल्या भाषणामध्ये महाजन साहेबांनी त्यांचं एक भाषण असेल, सोलापूर मधलं भाषण, प्रमोद महाजन साहेबांचं सोलापूरचं भाषण. तर त्यांनी सांगितलं की बाजार असतो जनावरांचा. तुम्हाला देखील उदाहरण मिळते. जनावरांचा बाजार असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, वेगवेगळ्या जातीच्या गायी त्या ठिकाणी असतात. पण तो बाजारात जो गायी घ्यायला जो शेतकरी जातो, तो एक एक गायींना बघत 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 पुढे जात असतो. त्याला एक गाय दिसते, त्याला विचारतो तिथल्या ह्याला, काय या गायीची किंमत काय? तर तो सांगतो की 20,000 रुपये. ती जवळपास 2.5 लिटर दूध देते असं सांगतो. पुढे जातो, दुसरी गाय पाहतो चांगली, त्याचा भाव विचारतो, तर ही गाय 40,000 रुपये, 5 लिटर दूध देते. थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक गाय कड पाहतो, ती गाय काय देते म्हणते, दूध किती देते म्हटले, ही गाय जवळपास 7.5-8 लिटर दूध देते आणि ह्याची किंमत किमान 60,000 रुपये त्या ठिकाणी. पण पुढे गेल्यानंतर एक चांगली, सर्वात चांगली देखणी गाय असते. तो विचारतो ह्याची किंमत काय? ते म्हणते ह्याची किंमत आहे 1,00,000 रुपये. त्याला वाटतं की आता ती 60,000ची गाय जर किमान 7-8 लिटर दूध देते, ही 1,00,000ची गाय किती लिटर दूध देत असेल? किमान एक 10-15 लिटर दूध देईल असं, अशी अपेक्षा. आणि तो विचारतो किती लिटर दूध देते गाय? ते म्हणते ही गाय दूध देत नाही. मग ह्याची एवढी किंमत कस काय? म्हणजे ही गाय दिसायला एकदम देखणी आहे, दिसायला एकदम सुंदर आहे, बघा म्हणले किती सुंदर गाय. तसं हे लातूरचे आमदार आहे, दिसायला एकदम देखणे, सुंदर, अत्यंत चांगले, सोजवळ, चांगले निश्चित. पण दूध काय देतंय हे जरी विचारा ना लातूरकरांना. आतापर्यंतच्या पूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये लातूरकरांना किती लिटर दूध दिलंय, काय दिलंय, हा देखील प्रश्न लातूर विचारतो ना. काय म्हणते लातूर म्हणजे किती लिटर दूध तुम्ही लातूरकरांना काय दिलंय, हा प्रश्न आहे. तुम्ही प्रचार करता संभाजी पाटील असं, मी उमेदवार आहे का हो? उमेदवार संभाजी पाटील आहेत का? प्रचार एका बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू, उमेदवार मी आहे का? माझी लढाई ज्यावेळेस असेल ना, ज्यावेळेस मी मैदानात असेल ना, त्यावेळेस उत्तर देतो सगळ्या गोष्टी. पण ही लढाई जी आहे ना, ही लातूरकरांची, लातूरच्या प्रश्नांची, लातूरच्या घनकचऱ्याची, लातूरच्या विकासाची आहे. तुम्ही लातूरला काय देणार आहे ते सांगा ना. आमच्या घरातलं ते सांगता, अरे ते सोडा, तुमचं सांगा काय. आमचं कशाला बोलतात तुम्ही? तुमचं सांगा. किती उमेदवार मिळाले, कसे मिळाले, काय मिळाले. आमच्याकडे 650 लोकांनी अर्ज केला. मी प्रक्रिया आपल्याला, माझं काही पत्रकारांना सांगितलं, प्रक्रिया सांगितल्यानंतर अडचण म्हणजे तुम्हाला देखील आश्चर्य वाटतं. 650 अर्जापैकी अजितरावांनी एखादं नाव निश्चित केलं असं नाहीये. सर्वे मी सांगितला, देवेंद्रजींचा, बावनकुळे साहेबांचा, रवी चव्हाण साहेबांचा सर्वेमध्ये एकत्रित 3 सर्वेला एकत्रित करून नाव निश्चित केले. अभिमन्यू होते, रमेश आप्पा होते, अर्चनाताई आमच्या होत्या, बसवराज पाटील साहेब होते, अजित होते, देवीदास काळे होते. अशी 7 जणांची कमिटी आहे. नाव पक्षाने टिक करत गेले, एकानेही कोणतं नाव नाही. जिथं जे काही वाटलं, जिथं ज्यांनी मागणी केली, जी मागणी केली त्या मागणीमध्ये पक्षाला जे वाटलं, जिथे एखादं ऑब्जेक्शन कमी जास्ती वाटलं, ते ऑब्जेक्शनवर आम्ही प्रदेशाकडे पाठवला, त्याचा निर्णय प्रदेशाने. तुम्ही निवडणूक आमची प्रक्रिया कशी झाली ह्याच्यावर आहे त्या लातूरच्या विकासावर आहे. अजितरावांनी जे बोललं ना, ही निवडणूक त्याच्यावर. मी काय बोलतो, अमित देशमुख काय बोलतात, हे काय एंटरटेनमेंट चाललंय का? तुम्ही लातूरसाठी काय देणार आहे हे सांगा ना.
15 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, आज देखील ऐकलं ना लातूरच्या जनतेने, साहेबांनी जे सांगितलं ऐकलं, लातूरच्या जनतेने ऐकलं, तुम्हाला त्यांचा वारसा दिला. पण दिल्यानंतर साहेबांना अभिप्रेत असलेलं काम केलं का तुम्ही? कोणतं काम केलं तुम्ही सांगा? कुठं? म्हणजे खरं तर निवडणुकीच्या प्रचारातून माझं विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, तुमचे आंदोलन झाले, तुमच्यापैकी पत्रकार बांधवांनी आंदोलन केले अनेक प्रश्नासाठी. किमान जेवढी जागृतता तुमच्यातलं एक हे ना, एक संघटना काय पत्रकार माझं लातूर, किमान माझं लातूर एवढे जरी प्रश्न त्यांनी केले असते, एवढं तरी आंदोलन केलं असतं, त्यांचं मी अभिनंदन केलं असतं. जेवढे प्रश्न माझं लातूर यांनी उचलले, त्याच्यासाठी आंदोलन केले, त्यांनी ते प्रयत्न केला. म्हणजे हे बघा, जी गोष्ट आहे, तुम्ही विरोधी पक्षात आहात, विरोधी पक्षाची भूमिका पण तुम्हाला चांगली स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. हसी मजाक मध्ये घालतात, कोणती गोष्ट चेष्टा मस्करी मध्ये घालतात, आणि हे सोशल मीडिया हे मॅनेज करणं, हे करणं, त्यांनी विसरायला नको हे लातूर आहे, जिथं जनार्दन वाघमारे सरांना लातूरकरांनी कशा पद्धतीने निवडून दिलं, हे लातूर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. लोक इथं मतदान करत असताना महाराष्ट्रातले सगळे समीकरण एका बाजूला आहेत, पण लातूर शहराचे समीकरण फार वेगळं आहे. लातूरकर बोलणार नाही, लातूरकर विकासाला मतदान कर. आम्ही आज विश्वास आपल्याला एवढाच देतो की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये एकच सरकार, ट्रिपल इंजिन सरकार जर आलं तर विकासाची गती ही लातूरकरांची वाढणार. आणि ह्या गतीसाठी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतो, आपण जे मतदान करणार आहात ना, कमळाला करा. कमळाचं मतदान म्हणजे विकासाचं मतदान. दिल्लीपासून आज वंदे भारत सारखी ट्रेन